जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण 2 कर्मचाऱ्यांचा निलंबित करण्यात आला तर 4 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होता असल्याने जिल्हा परिषद कारवाई करण्यात आली। खरं दिव्यांग आहेत का याची खात्री करण्यासाठी अपंग म्हणून नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांचे UDI मागवण्यात येत आहे। 2 शिक्षण विभागात तर 4 सामान्य प्रशासनातील कर्मचारी आढळून आले आहेत। नंदुरबार जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवलेल्या प्रकरणांची चौकशी सुरू असून या चौकशीत आतापर्यंत 2 व्यक्तीवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर 4 कर्मचाऱ्यांकडून UDI ID मागवले आलेला आहे, मात्र त्यांनी UDI ID सबमिट केलेली नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। एकूण नंदुरबार जिल्ह्यात 6 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार हे मात्र निश्चित आहे। या 2 प्राथमिक शिक्षण विभागातील तर 4 सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी आहेत। या प्रकरणी सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे या बोगस प्रमाणपत्र प्रकरणात आणखीन कोणी आहे का या प्रकरणाचा सखोल तपास खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल करत आहे, तर जिल्हा परिषदेच्या किती अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे। तर जिल्ह्यात काही प्रमाणात बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे। गेल्या काही काळापासून नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत असून यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। राज्य शासनाचा दिव्यांग सक्षमीकरण विभाग याच्यातून आलेले वेगवेगळे राज्य परिपत्रक, GR आणि आदेश या अनुषंगाने पूर्ण तपासणी करण्यात आली होती आणि जिल्हा परिषद अंतर्गत जेवढे दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांना नोटीस सुद्धा काढण्यात आला होता। त्यातून ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं व्हॅलिड UDI ID कार्ड सबमिट केलेला आहे आणि दाखवलं आहे त्यांना वगळून बाकी जे कर्मचारी आहेत त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याची सुद्धा GR मध्ये तरतुदी आहे। तर त्याप्रमाणे शिक्षण विभाग अंतर्गत असे 2 कर्मचारी आहेत ज्यांनी अजूनही UDI ID कार्ड सादर नाही केलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रोसेस चालू आहे आणि लवकरात लवकर ती त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगची कारवाई करण्यात येईल। तसेच सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत सुद्धा 4 कर्मचारी असे होते ज्यांनी UDI ID कार्ड सादर नाही केलेलं आहे। याच्यातून 2 कर्मचारी आहेत ज्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजून 2 कर्मचारी आहेत ज्यांचा UDI ID ना सादर केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। तर असे 4 जे कर्मचारी आहेत ज्यांच्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित आहेत, तर ते कारवाई लवकरात लवकर जिल्हा परिषद मध्ये करण्यात येईल। सर, असं नंदुरबार जिल्ह्यातून एकूण किती लोकांवर कारवाई झालेली आहे, किती लोकांवर कारवाई प्रस्तावित होती? जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 2 लोकांविरुद्ध कारवाई झालेली आहेत आणि अजून 4 लोकांविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहेत। ते कारवाई सुद्धा आम्ही करू।